ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस. मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. मारले गेलेल्यांचा महाजनांकडून शहीद असा उल्लेख. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल, गीतेंचं स्पष्टीकरण. अनेक मतदारांचा माझ्या बाजूने कौल, गीतेंचा दावा. संजय राऊत यांचं किरीट सोमय्या यांना पत्र. राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचं आवाहन. 15.15 लाख कोटींचा घोटाळा प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन. परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा पत्रामध्ये उल्लेख. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये आज मोर्चा. विरोधी संघर्ष समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा. दसरा चौकात पोलीस बंदोबस्त तैनात. जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार. 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान. नाशकामध्ये पावसामुळे पपई आणि डाळिंबाला फटका. वर्ध्यामध्ये घरावरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर, तर अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली. 15 जून पासून पुण्यामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा. 2 दिवसात पालिका आयुक्त परिपत्रक काढणार. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार. महापौर मंजुषा नागपुरेंची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13% इतकाच पाणीसाठा शिल्लक. भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर. मुंबई पालिकेची चिंता वाढली. मावळमधील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. सांडपाण्यामुळे वाढलेलं प्रदूषण आणि जलपर्णीची समस्या कायम. ठोस उपाययोजना न राबवल्यानं ग्रामस्थ आक्रमक. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून न्यायालयामध्ये सुमारे 300 पाणी दोषारोपपत्र दाखल. दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, काळा बाजार केल्याचा आरोप. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येमध्ये मोठी कपात. वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम. पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकलं मागे. पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोदींनी तोडला. उद्या एनडीएच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा सन्मान. प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना न्यायालयाचा दिलासा. खान सरांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती. पाटणा जिल्हा न्यायाधीशांची अटकेला स्थगिती. अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला दणका. H-1B व्हिसा शुल्क वाढीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द. सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द. अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा. इराणमधील भारतीयांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश. इराणचा प्रवास पूर्णपणे टाळण्याचं आवाहन. इराण इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी. 7,500 भारतीय इराणमध्ये अडकले. कार, दुचाकी आणि एसटीच्या तिहेरी अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरुळमध्ये घटना. तर साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळाचा घाला.